नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही योजना आहे आणि हे प्रशिक्षण मिळणार आहे तुम्हाला। तर कुणाला मिळणार? तर जे विद्यार्थी मिलिटरी आणि पोलीस भरतीची तयारी करतात। तर विद्यार्थ्यांनो, जे विद्यार्थी पोलीस भरती व मिलिटरी भरतीची तयारी करतात यांच्यासाठी पूर्व प्रशिक्षण आहे आणि हे प्रशिक्षण अगदी मोफत असणार आहे सरकारमार्फत आणि त्याला एक विद्यावेतन सुद्धा मिळणार आहे। हे प्रशिक्षण नेमकं कुणाला असणार बरं? तर हे प्रशिक्षण असणार महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती FIJA भटक्या जमाती ब क ड म्हणजे NTB, NTC व NTD प्रवर्गातील विद्यार्थ्यांना। हे प्रशिक्षण नेमकं कोण देणार? तर महाराष्ट्र सरकारची वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे वनारटी नावाची संस्था आहे। ही संस्था विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते। आता विद्यार्थ्यांना बघूया, प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज कशा पद्धतीने भरायचा, कागदपत्र कोणती लागणार, सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा लाईक करा। आता विद्यार्थ्यांना पाहू शकता, महाराष्ट्र सरकारची योजना आहे प्रशिक्षण कोणाला द्यायली? तर जे विद्यार्थी मिलिटरी पोलीस भरतीची तयारी करतात यांच्यासाठी परीक्षा पूर्व ऑफलाईन प्रशिक्षण आहे। महत्वाचं वर्ड ऑफलाईन प्रशिक्षण आहे। त्या सेंटर वरती जाऊन तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे। ओके, आता कुणाला मिळणार? तर महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील नॉन क्रिमिलियर गटातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण आहे। ओके, आता हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने आहे आणि महत्वाचं अनिवासी पद्धतीने। अनिवासी राहण्याची सुविधा नाहीये तिथे, अनिवासी पद्धतीचं प्रशिक्षण आहे। आता प्रशिक्षणाचा कालावधी किती मुलांनो? तर 6 महिन्याचा कालावधी। किती महिने? 6 महिन्याचा कालावधी आहे। विद्यावेतन किती मिळणार मुलांनो? तर तुम्हाला 10,000 रुपये मिळणार। पण केव्हा मिळणार? जेव्हा तुमची प्रशिक्षणाला 75% जास्त उपस्थिती असेल म्हणजे बायोमेट्रिक असेल तेव्हा तुम्हाला 10,000 हे विद्यावेतन प्रति महिना मिळणार। म्हणजे 6 महिन्याचे 60,000 मिळणार आणि एकर कमी आकस्मिक निधी 12,000 एक वेळ। म्हणजे हे 6 महिन्याचे 60,000 आणि हे 12,000 असं टोटल तुम्हाला विद्यार्थ्यांनो 72,000 रुपये विद्यावेतन तुम्हाला मिळणार आहे। ओके, आता हे 12,000 कुणालासाठी? तर तुम्हाला बुक घ्यायचे असतील, शूज घ्यायचा असेल एटसेट्रा, त्याच्यासाठी तुम्हाला 12,000 मिळतील। आणि विद्यार्थ्यांनो, हे जे 10,000 रुपये प्रति महिना मिळणार आहेत या प्रति महिन्यामधूनच तुम्हाला तुमचं रूम भाडं म्हणजे अनिवासी पद्धतीचे तुम्हाला रूम भाडं भरायचंय, तुमची मेस लावायची, कशामधून? या 10,000 मधून तुम्हाला तुमचं। आता योजनेच्या लाभासाठी पात्रता काय? तर विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा। दुसरं, विद्यार्थी विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग यामधला असावा। तिसरं, 10वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा। 10वी परीक्षा पास झालेले असतील म्हणजे मार्क मेमो असेल 10वीचा तर ते विद्यार्थी अर्ज करू शकतात। चौथं, विद्यार्थ्यांची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे होईल। या प्रशिक्षणासाठी निवड करायची तर यासाठी पहिल्यांदा एक पूर्व परीक्षा होईल। या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळाले मेरिटनुसार त्यांची निवड प्रशिक्षणाला होईल। विद्यार्थ्यांचं किमान वय किती? तर 17 वर्ष आणि कमाल 19 वर्ष पेक्षा जास्त असणे। बघा, 17 ते 19 ज्या विद्यार्थ्यांनी 17 वर्ष क्रॉस केले आणि 19च्या आत याच एवढेच वयामध्ये असलेले पोरं किंवा मुली हा अर्ज भरू शकतात। चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे वनआरटीच्या वेबसाईटवर माहिती येईल किंवा तुम्हाला मेल पण येतो परीक्षा या दिवशी आहे किंवा वेबसाईट वरती तुम्हाला सुद्धा माहिती मिळेल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मी अपडेट देऊन टाकेल। आता विद्यार्थ्यांना उंची काय तुम्ही बघू शकता, तर कमीत कमी 157 सेमी पुरुषासाठी आणि कमीत कमी 152 सेमी महिलासाठी। बघा, 52 सेमी महिलासाठी असणार आहे। ओके, आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर छाती फुगून वगैरे या पद्धतीचं दिलेलं आहे। 82 सेमी केवळ पुरुषांकरता छाती फुगून वगैरे, कारण फिजिकल आहे ना पोलीस भरती मिलिटरी भरती, तर ते 82 सेमी असणं आवश्यक आहे। ओके, चला विद्यार्थ्यांना जाऊया आता समोर। प्रशिक्षणासाठी करिता द्यावयाची अनिवार्य वैद्यकीय मानके म्हणजे फिजिकल कसं असलं पाहिजे? तर बघा, उमेदवाराचं शरीर मजबूत आणि चांगलं मानसिक आरोग्य असावं, मेंटल नसावं, चांगलं मानसिक आरोग्य असावं। दुसरं, छातीचा विकास कमीत कमी 5 सेंटीमीटर विस्तारित असावा पुरुषांकरता। प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यांमध्ये चांगली दुर्बीण दृष्टी असणं आवश्यक आहे। त्याला प्रत्येक डोळ्याने 6 बाय 6 अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे।
सैन्य भरतीसाठी रंगदृष्टी चाचणी CP3 असावी. आता विद्यार्थ्यांनो बघा, त्याला व्यवस्थित दिसता आलं पाहिजे, त्याला व्यवस्थित ऐकू आलं पाहिजे, तर तो या पदासाठी म्हणजे या प्रशिक्षणासाठी पात्र आहे. नैसर्गिक निरोगी हिरड्या दात पुरेशा प्रमाणात असणं आवश्यक आहे. बघा, किमान 14 दंतबिंदू असणं आवश्यक आहे की नाही. 14 दंतबिंदू, दात किडले तर पुड्या खाऊ का असं काही नसलं पाहिजे. हाडांची विकृती, हायड्रोलिसिस, फेरिकोकोल, मूळव्याध यासारखे रोग नसावे. महत्वाचं बघा, हाडांची विकृती म्हणजे एखाद्याची हाडं ठिसूळ असतील, हायड्रोसेल, फेरिकोल किंवा मूळव्याध यासारखे त्याला रोग नसावेत. ओके, पुढे लाल किंवा हिरवा रंग ओळखता आला पाहिजे. उपरोक्त सर्व कागदपत्रांची छाननी, अनिवार्य मानकांची तपासणी करूनच प्रशिक्षणाकरता प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यावी. बघता क्षणी ऐकता क्षणी तुम्हाला वाटेल सर किती किचकट आहे, की तुम्ही फॉर्म भरा नंतर त्याचा विचार करा. पहिले फॉर्म भरा तुम्ही, ओके, नंतर याचा विचार करा निवड झाल्या नंतर. ओके, प्रशिक्षणाचं स्वरूप काय आहे की नाही, म्हणजे जर लयच सिरियस असेल तर त्यावेळेला तो हे करू शकतो, परंतु जर त्याची समजा वाटत असेल मी वीकच आहे असं तसं, तर तसं काही नाही. ओके, चला पुढे बघा, प्रशिक्षणाचे स्वरूप. विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती परीक्षा, पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांचे अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्यात येईल. बघा विद्यार्थ्यांनो, त्यांची लेखी परीक्षा आहे तर त्याचं प्रशिक्षण, त्यांची फिजिकल परीक्षा आहे त्यांची फिटनेसची, तर त्या फिटनेसचं सुद्धा ग्राउंड सर्व या प्रशिक्षणामध्ये घेण्यात येणार. कालावधी किती, तर 6 महिन्याचा आहे. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे, राहायची सुविधा नाही. राहणं आणि खाणं तुम्हाला तुमचं बघावं लागणार आहे. तर 10,000 होतं, काही अडचण नाही. प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपाचं आहे. ओके, आता आरक्षण काय मुलांना बघा, तर विमुक्त जाती FIJA मध्ये 40% जे मुलं असतील त्यांच्यासाठी, भटक्या जमाती बग NTB 22.50%, तिसरं भटक्या जमाती NTC 22.50%, भटक्या जमाती ड 15%, असं टोटल 100%. म्हणजे वेगवेगळ्या प्रवर्गानुसार त्या जागेचं डिवायडेशन केलंय. 100 जागा असतील, 200 असतील, 300 असतील, यानुसार डिवायडेशन केलेलं आहे. ओके, आता महिलांसाठी किती, तर 30% जागा. ओके, दिव्यांसाठी 5% आणि अनाथसाठी किती, 1% आरक्षण आहे. ओके, चला पुढे जाऊया विद्यार्थ्यांनो. अर्ज करण्यासाठी काय कागदपत्र लागणार, तर आधार कार्ड, पुढील आणि मागील दोन्ही बाजूचं आधार कार्ड स्कॅन करायचं. जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट लागेल. वैध नॉन क्रिमिलियर तुमचं सर्टिफिकेट लागेल. 10वीची गुणपत्रिका लागणार आहे म्हणजे मार्क मेमो लागणार आहे. आणि अनाथ प्रमाणपत्र, अनाथ असल्यास त्याला लागू आहे. पुढे बघा अर्ज कसा करायचा, तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला www.1rt.in या वेबसाईट वरती जायचंय. वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला नोटीस बोर्ड नावाचा ऑप्शन दिसेल. या नोटीस बोर्ड वरती गेल्यानंतर तुम्हाला वरच्याच लाईनला अप्लिकेशन फॉर पोलीस मिलिटरी भरती असं दिसेल, त्यावरती जायचंय तुम्हाला आणि क्लिक करायचंय आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा. अर्ज भरताना काही माहिती लाल रंगाच्या चिन्हाने दर्शवली असल्यास ती उमेदवारांना भरणे बंधनकारक आहे. लाल रंगाच्या चिन्हानं म्हणजे मुलांना असं स्टार केलेलं असतं बघा, स्टार केलेली जी माहिती असते ती कंपल्सरी भरावी लागते. अर्जासोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असं स्कॅन करून जोडावे. आता स्वाक्षांकित म्हणजे काय, तुमचा 10वीचा मार्क मेमो, कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा इतर डॉक्युमेंट, त्या झेरॉक्स वरती तुम्हाला तुमचं नाव टाकायचे आणि तुमची सही काढायची. बघा, स्वाक्षांकितचा अर्थ होतो नाव टाकणं तुमचं त्या कागदपत्रावरती आणि सही काढणं, आणि मग सही सहित ते झेरॉक्सला तुमच्या फोनने तुमच्या स्कॅन करायचं, डाउनलोड करायचं आणि मग अपलोड करायचा. ओके, चला पुढे बघा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक किती, तर 25/6/2026, 25 जून 2026 आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाहीये. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ करणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे सगळी रिस्पॉन्सिबिलिटी 1RT वेबसाईट वरती आहे. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकावरून मेरिटच्या आधारित आरक्षित जागांच्या प्रमाणात विद्यार्थ्यांची निवड यादी व प्रतीक्षा यादी या 1RTच्या वेबसाईट वरती मिळणार आहे. ओके, चला पुढे बघा मुलांनो. प्रशिक्षणाकरता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकात संस्थेत प्रशिक्षणाकरता रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना 1RTच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू राहील. आणि उपस्थिती किती म्हणतायत, तर 75% उपस्थिती तुम्हाला लागणार आहे. ओके, कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच
प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण असल्यास त्यावरती कारवाई करण्यात येईल म्हणतायत. यापूर्वी 1RTच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र शासनाच्या सारथीच्या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येणार आहे. म्हणजे यापूर्वी सारथी किंवा 1RTच्या कोणत्याही संस्थेचा लाभ घेतलेला नसावा, म्हणजे प्रशिक्षणाचा. आणि बँक खातं आधार क्रमांकाशी जोडलेलं असावं, ही महत्वाची बरं का. फॉर्म भरलाय तुम्ही तर बँक खातं आधारला जोडलेलं आहे का बघा. जर जोडलेलं असेल तरच तुमच्या खात्यामध्ये ते विद्यावेतनचे पैसे येतात, नाही तर खूप अडचणी येतात पोरांना, पैसेच येत नाहीत, महिना होते 2 महिना होते. त्यामुळे व्यवस्थित चेक करा, आधार जोडलेला आहे का, बँकेत जा चेक करा. काही अडचणी असतील तुम्हाला तर हा त्यांचा एक मोबाईल नंबर दिला, यावरती कॉल करू शकता. चला विद्यार्थ्यांनो, येथेच थांबूया. जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. आणि विद्यार्थ्यांनो, महत्वाचं, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर.